बावनकुळे साहेबांना मी परवा फोन केला, कारण आमच्या सातारच्या पण निवडणुका चालू आहेत. सातारा नगरपालिका, माझ्या मतदारसंघात दुसरी एक नगरपंचायत आहे मेढा म्हणून, सर्व चालू आहेत. कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण, मसवड अशा अनेक, मला वाटतं आमच्या सातारा जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि एक नगरपंचायत अशा निवडणुका चालू आहेत. पण ते असताना सुद्धा मला बावनकुळे साहेबांनी सांगितलं की राजे म्हणले तुम्ही सातारचं बघा, आणि ते तर तुम्हाला बघायला लागणारच आहे, पण म्हणले तुम्हाला जाऊन एकदा लातूरला जाऊन सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांशी चर्चा करून आलं पाहिजे. एक सगळ्यांची जी काही तिथं जे काही नियोजन चाललंय, हे जरी संभाजीराव आहेत, बसवराज पाटील साहेब आहेत, पण शेवटी पालकमंत्री म्हणून तुम्हाला तिथं जाऊन लक्ष देणं आणि सगळ्यांना पुढची जी येणारी जी लढाई आहे ती योग्य पद्धतीनं कशी पार पाडायची यासाठी तुम्हाला जायला लागणार आहे. आणि आज त्या निमित्तानं आपण ही बैठक खरं म्हणजे इथं आपण घेतोय. हे सांगायचं हेतू एवढाच आहे की वरच्या नेत्यांचं आपल्यावर लक्ष किती आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याचा उल्लेख संभाजीरावांनी केला, ते प्रभारी होते इथले, मी सातारचा प्रभारी होतो. हे आमच्या आधी मुख्यमंत्र्यांकडं आणि प्रदेशाध्यक्षांकडं त्यांचा जो मतदारसंघाचा किंवा त्यांचा जो नगरपालिका नगरपंचायतींचा सर्वे हा त्यांच्या हातामध्ये आमच्या आधी होता. म्हणजे आम्ही तुमची इच्छुकांची नावं नेऊन द्यायच्या आधी इथं कोण इच्छुक आहे, कोणाची ताकद किती आहे, कोण किती चालल, किती समोरचे विरोधक जरी असले तरी त्यांची ताकद काय आहे, एवढा बारीक अभ्यास हा त्यांच्याकडं आम्ही तिथं बैठकीला जायच्या आधी होता. ही वस्तुस्थिती आहे. एवढं लक्ष आज आपल्या निवडणुकीवर वरचे आपली सर्व नेते मंडळी ठेवून आहे, आपण लक्षात घ्या. त्याचा उल्लेख नेहमी सगळेजण करतात किंवा प्रदेशाध्यक्ष नेहमी करतात की आता ही निवडणूक जी आहे ही कार्यकर्त्यांसाठीची निवडणूक आहे. आमची निवडणूक झाली, आम्हाला तुम्ही ताकद देऊन मागं आमच्या गंभीरपणे उभं राहून आम्हाला तुम्ही आमदार केलं, आम्हाला तुम्ही पदाधिकारी केलं. आज मला साताऱ्यातनं मंत्रिपद मिळालं, देवेंद्रजींनी मला ही काम करण्याची संधी दिली आणि म्हणून आज आमची निवडणूक झाली. आता तुमच्यासाठी आम्हाला पळायला लागणार आहे. ही निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. वेळोवेळी वरच्या आपल्या सर्व प्रदेशच्या नेते मंडळींच्या माध्यमातून सांगितलं जातंय आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण, मी पालकमंत्री म्हणून सुद्धा आपल्या मागं भारतीय जनता पार्टीच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या सगळ्यांच्या मागं आहे, हे आपण पण लक्षात ठेवा. त्यामुळे कुणीही कुठल्याही याला बळी न पडता किंवा कुठेही वेगळा विचार न करता आज आपण एवढ्या मोठ्या ह्यानं ही निवडणूक जी आहे ती आपण जिंकली पाहिजे. पुढच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ह्या जिंकण्यासाठी आपल्याला मार्ग मोकळा झाला पाहिजे. ही आपण आता या निवडणुकीत करायचे, कारण मला वाटतंय या निवडणुका ज्या आहेत नगरपालिकेच्या, हे पुढच्या येणाऱ्या सर्व, मग जिल्हा परिषद असेल याच्यानंतर आणि त्याच्यानंतर लातूरची महानगरपालिका असेल, याच्यासाठी वातावरण निर्माण करणाऱ्या या सगळ्या निवडणुका आहेत. आणि आपल्याला बिहारच्या निवडणुकीनंतर पण देशाचा कल काय हे आपल्याला सगळ्यांना कळालंय. एवढं त्या ह्याच्यावर हे झालं काय, ते वोट चोरी आणि वोट हे केलं, एवढी चर्चा झाली, मोर्चे आणि ते टीव्हीवर सगळं चालू होतं, तरी सुद्धा एवढे आरोप झाले, सगळे आरोप खोटेच होते, त्याच्यामध्ये काहीच तथ्य निघालं नाही.